तर इथे दुपारच्या टायमाला मी 50 किलो ज्वारी जी आहे ती चाळून काढली, कारण मिसकेळे झाले होते त्यात. आणि त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला थोडी थकली होती, त्यामुळे थोडासा चहा केला आणि हलकी भूक होती, त्यामुळे चहा आणि टोस्ट खाल्ले. आणि त्यानंतर आता इथे गुलाबजामुन बनवण्याचा बेत केला होता. तर त्यासाठी मी प्रीमिक्स पावडर आणि अर्धा कप दूध मिक्स करून घेतलं. फक्त मिक्स करूनच ठेवलं होतं, जास्त त्याला मळलं नव्हतं. तोपर्यंत मी इथे पाक पण तयार केला होता आणि त्यामध्ये इलायची पावडर टाकली थोडीशी. आणि जे मिक्स केलेलं जे पावडर होतं त्याचे मी गोळे बनवले आणि तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केले. आणि तेलात फ्राय केलेले गुलाबजामुन मी लगेच पाकामध्ये टाकत होते. आणि गुलाबजामुनचा कलर मी थोडासा डार्कच करत होते, कारण पाकामध्ये भिजल्यावर थोडासा लाईट कलर होतो. तेवढ्यातच साहेब आले होते आणि दिवसभर आमच्या इथे लाईट नव्हती, त्यामुळे मी हॉलची लाईट बंदच ठेवली होती. नंतर साहेबांनी आल्यावर चालू केली आणि तोपर्यंत इथे गुलाबजामुन व्यवस्थित तयार झाले होते. तर मी आता तिघांसाठी गुलाबजामुन घेतले, कारण की वैभव गेला होता खेळायला आणि आम्ही तिघांनी गुलाबजामुन एन्जॉय केले. त्यानंतर मी पुढील स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर आता इथेच थांबते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.